पावसाची वर्षाची कॅपॅसिटी माझ्या माहितीप्रमाणे 325 मिलीमीटर पाऊस पडतो आपल्या साधारण आपल्या तालुक्यामध्ये. तो एवढ्या 3 दिवसामध्ये कमी दिवसामध्ये 23 ते 25 या वेळात तो 375 मिलीमीटर पाऊस पडला आणि आपल्या तालुक्यावरती प्रचंड मोठं असं संकट कोसळलं आणि त्या संकटाचा सामना आपण सर्वांनी मिळून केला. मीही आपल्या बरोबर होतो आणि त्यातून जे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय, कुणाचं पशुधन गेलंय, अशांना मदत आपण शासनाकडे तातडीनं त्याचा पाठपुरावा अधिकारी वर्गानं चांगल्या पद्धतीने केला. अधिकारी वर्गानं चांगली मेहनत घेतली. कृषी विभाग असेल, आमचा महसूल विभाग असेल, बाकी सगळ्याच विभागाने दखल घेऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन पंचनामे करून थोडंफार तरी मदत सरकारकडून आपल्याला मिळावी असे प्रयत्न केले. मीही त्यातला एक भाग होतो. एक आपला तुम्ही सहकार्य केलेला एक सामान्य कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी प्रत्येकाच्या घरी गेलो आणि थोडीफार मदत आपल्याला मिळावी आणि असं संकट पुन्हा आपल्याकडे कधी येऊ नये असं मी परमेश्वरापाशी सुद्धा मागणी केलंय. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलंय की असं बाबा संकट माझ्या तालुक्याला परत देऊ नको. पाऊस पडू दे पण गरजेतच पाऊस पडू दे, नुकसान होणारा पाऊस आम्हाला नको. पण तरी आपलं ज्या वगैरे घटकांचं नुकसान झालंय, घरात पाणी गेले, ज्याचं घर भिंत पडली, त्याला थोडीफार मदत आपल्या शासनाने आपल्याला दिलेली आहे. साधारण 4,000 रुपये आपण घरामध्ये घरपड झाली त्याला 4,000 रुपये देतोय आणि घरामध्ये पाणी शिरलंय अशांना 2,500 रुपये आपण देतोय. तर साधारण 1323 एकूण घरपड झालेले आहेत तालुक्यामध्ये. अजून आकडा वाढू शकतो. त्याच्यापैकी 530 जणांच्या आपण पैशाचा तुमच्या खात्यावरती जमा करतोय आणि घरात पाणी शिरलेल्या अशा लोकांना 200 लोक लाभार्थी आहेत. त्यांना आपण 2500 रुपयांना ती रक्कम आपण काढतोय. आणि पशुधन जे गेलं आहे ते साधारण 30 गावातले गेलेले आहेत. साधारण 8,09,000 रुपये आपण पशुधनासाठी सुद्धा प्रत्येकाला वाटले. त्याची शेळी मेंढी मिली त्याला 4,000 रुपये आपण दिले. गाय मिली त्याला गायसाठी आपण 37,500 असं त्याचं हे काढलेलं आहे. असं प्रत्येक फुल नाही फुलाची पाकळी त्यातून शेतकरी सावरावा, थोडं त्याला आर्थिक सपोर्ट मिळावा यासाठीचा हा धडपड होती आपली आणि ती आपल्या सरकारने मान्य करून आपल्या खात्यावरती सुद्धा पैसे जमा केले. सरकारचा सुद्धा आभार व्यक्त करतो की कमी वेळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना थोडी का मदत असताना पण ते लवकरात लवकर मिळाली. त्याबद्दल मी आमच्या युती शासनाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री साहेबांचं, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेबांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादा आणि देवेंद्रजी ह्या तिघांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि समजा रक्कम वाढणारी रक्कम परत आपल्या खात्यावरती जमा होते. आम्ही लाभार्थींच्या वतीनं उच्चांक भरून काढला, तर त्या उच्चांकाला सामोरी जाणारी तुमच्या समोर असणारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यंत्रणा आहे. अशी यंत्रणा उभी होती म्हणून आज तुम्ही आम्हाला 4 रुपये देऊ तरी शकला. देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी खरं तर प्रथमच आम्ही पाहतोय की फलटण तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्जंट मदत मिळालेली आहे. ही तुटपुंजी जरी मदत असली तर ह्यामध्ये सुद्धा तुम्ही वाढ करता वाढून एवढी अपेक्षा आम्ही सर्वांच्या वतीनं करतो. आपले पुन्हा एकदा आभार मानतो आणि लाभार्थींच्या वतीनं तुम्ही सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल, आम्हाला आधार दिल्याबद्दल तुमचे सदैव विनंती करतो. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.